सोलापूर महानगरपालिकेकडून कर थकबाकीपोटी कुमटा नाका आणि नई जिंदगी येथील पेट्रोल पंप सील। पेट्रोल पंप सील करण्याची अलीकडच्या काळातील ही पहिलीच कारवाई। सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त शीतल तेली उगले यांच्या आदेशाने व उपायुक्त आशिष लोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक 9 सप्टेंबर 2024 रोजी मालमत्ता कर विभागाकडील वसुली मोहिमेअंतर्गत कर संकलन विभाग प्रमुख युवराज गाडेकर यांनी कर वसुलीसाठी विविध पथकांची नियुक्ती केली आहे। या पथकाने सोमवारी नई जिंदगी कुमटा नाका भागात जप्तीची कारवाई केली। अर्जुन नागदेव यांच्याकडे पेट्रोल पंपाची 13,28,754 रुपयांची थकबाकी होती। या थकबाकी वसुलीसाठी त्यांना नोटीस दिली होती। याकडे त्यांनी दुर्लक्ष केल्यामुळे सोमवारी पेट्रोल पंपाला सील ठोकण्यात आल्याची माहिती कर संकलन विभाग प्रमुख युवराज गाडेकर यांनी मंगळवारी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास पत्रकारांशी बोलताना दिली। तसेच सोलापूर शहरातील सर्व थकबाकीदार मिळकतदारांना कळवण्यात येते की मिळकतदार यांनी त्यांच्या मालमत्ता कराची थकबाकीची रक्कम भरून महापालिकेस सहकार्य करावे, अन्यथा ज्या मिळकतदारांनी मालमत्ता कराची रक्कम भरली नाही अशा मिळकतदारांची स्थावर मालमत्ता सील करण्यात येईल असे मनपाकडून सांगण्यात आले आहे। ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरुदादा गायकवाड यांनी। पंप बंद होत नहीं। अरे सोलर को सप्लाई कहाँ की तो रहेंगे ना भैया, पंप बंद को क्या फायदा। बंद करो गलत नहीं कर भैया, थोड़ा खबर देते कर दो तो तुम्हारे क्या है, बंद करो माला गाता बोल देता हूँ। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या YouTube चॅनलला लाईक आणि सबस्क्राइब करा। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या YouTube चॅनलला लाईक आणि सबस्क्राइब करा।